बनावट चांदी भेसळ प्रकरणी हुपरी शहर सोमवारपासून बेमुदत बंद। जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन। हुपरी शहर हे चंदेरी नगर व चांदीचे वेगवेगळे आभूषणे बनवण्यामध्ये जगात नावाजलेले शहर असून हुपरीसह परिसरातील 8 ते 9 गावांमध्ये चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो आहे। या उद्योगामुळे घरातील महिलाही आपण पुरुषाच्या बरोबरीने चांदीचे हस्तकला बनवण्यात पुढे आहेत। या उद्योगामुळे शहरातील व परिसरातील लोकांच्या हाताला रोजगार मिळत आहे। हुपरी शहर व परिसरातील चांदीच्या दागिन्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठामध्ये एक विश्वासाची ओळख निर्माण केली आहे। याच विश्वासाला व या हस्तकलेला बदनाम करण्यासाठी व झटपट श्रीमंतीच्या नादात शहरातील काही बेनामी टोळके कमी टंचाईत चांदी देऊन हस्तकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी चांदी उद्योगाची बदनामी करत आहे। बनावट चांदीचे पाटले तयार करून गावाची बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी यासाठी हुपरी चांदी कारखानदार असोसिएशन येथे समस्त शहरातील नागरिकांची मीटिंग संपन्न झाली। या मीटिंगमध्ये बनावट चांदी भेसळयुक्त चांदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्यावर विरुद्ध तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी। जोपर्यंत या सर्वांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हुपरी शहर सोमवारपासून बेमुदत बंद ठेवणे व आमरण उपोषण करण्याचा निर्णय समस्त नागरिकांच्याकडून घेण्यात आला आहे, असे निवेदन हुपरी पोलीस निरीक्षक NR चोखंडे साहेब व जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले। या उपोषणाकरिता चांदी उद्योजक धनंजय धायगुडे व इतर उद्योजक उपोषणास बसणार आहेत। यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केले। त्यामध्ये चांदी कारखानदार अध्यक्ष बाळासाहेब नाईक, उपाध्यक्ष दिनकरराव ससे, मोहन वांगडे, महेंद्र कोंथळे, रवींद्र चिटणीस, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, भरत मेंते, मोहन खोत, सुदर्शन खाडे, अमित नरके, विनायक विभूते, प्रतापसिंह देसाई, अजित सुतार, अमर माने, रामदास मैतर, भाऊसाहेब गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केली। आपल्या हस्तकला व्यवसायाला बदनाम करणाऱ्या हरामखोरांची शहरातील धिंड काढण्याची व गावामध्ये अशा लोकांचे डिजिटल बोर्ड लावावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। तसेच शहरातील उद्योजक धडी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमी प्रतीची चांदी देऊन कारागिरांची तब्बल 10,45,000ची फसवणूक केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली। धनंजय दिलीप पाटील वय वर्ष 26 राहणार मानेनगर रेंदाळ, सचिन शिवाजी साबळे वय वर्ष 27 राहणार रेंदाळ व दीपक मनोहर वांगडे वय वर्ष 33 राहणार मानेनगर रेंदाळ, तालुका हातकणंगले अशी त्यांची नावे आहेत। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ही कारवाई केली। फिर्यादी चांदी कारागीर कल्पेश माणिकचंद ओसवाल वय वर्ष 40 राहणार भक्ती पूजानगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर यांची तिघांनी 23/2/2025 रोजी फसवणूक केली होती। त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना बेड्या ठोकण्यात आला। कुंभशिल्पासाठी हुपरीहून जिल्हा प्रतिनिधी सुनील कुंभार। आज या ठिकाणी आपण हुपरी गावची चांदी व्यवसायाची शिक्षण संस्था चांदी कारखानदार असोसिएशनमध्ये आपल्या आता नुकताच एक जनरल मीटिंग झाली आणि या मीटिंगला सर्व गावातील हुपरी सभासदांना विश्वासात घेऊन ही मीटिंग बोलवली त्याबद्दल पहिला आशिषांचं अभिनंदन। साहेब, गावात एक अशी टोळी आपल्याला तयार झालेली आहे की एक तर धंदाचा लाख, 1.25 लाख भावाचा, तिघाचा लाख अडमा धडीवाल्यासनी बरोबर त्या महत्त्वाच्या प्रश्नी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। खरोखरच आपला उद्योगधंदा हा विश्वासावर चालणार आहे, म्हणूनच आपण एखाद्या चौकटपट्टीत राहणाऱ्या कारागिराला विट्याच्या प्रकरणापासून गावातलं वातावरण दूषित झालेलं आहे। पूर्ण मार्केटला आज कंडिशन हुपरीवाल्यांची अशी आहे, एवढी वाईट झाली, धंदाच नाही, गिरायक नाही, भाव एवढा वाढला आहे। त्यानंतर हुपरी बाहेर घेऊन जर हुपरीचे धंद्याची वाट लागत असतील तर ह्याच्या बाबतीत आश्चर्य कट्टर एकदम कडक निर्णय घ्यायला पाहिजे।